मग जेव्हा UK मध्ये आलीस तू, तेव्हा सगळ्यात पहिले असा कुठला मेजर धक्का बसला, मेजर चॅलेंज वाटलं तुला UK मध्ये राहण्याचं? आय थिंक मे बी हे आन्सर कॉमन असेल, पण माझ्यासाठी विंटर UK मधला विंटर वॉज अ मेजर शॉक फॉर मी. आणि त्याला तशी रिझन्स पण आहेत. एक तर मी जेव्हा इथे आले तो सप्टेंबर मंथ होता प्रॉपर, विच इज लाईक अ प्रॉपर समर एंड UK मधला. बरोबर, आणि 3-3:30ला अंधार. हां, 3-3:30ला अंधार डिसेंबरमध्ये. तर ते सगळं माझ्यासाठी एकदम म्हणजे प्रचंड मोठा शॉक होता माझ्यासाठी. पण विंटर म्हणजे असं नाही की विंटर म्हटलं की सगळ्यांना थंडीच असं वाटेल, पण इथे मला काळोख अंधार ते खूप जास्त मेन होतं. आणि पाऊस त्यामुळे ओलावा कायम. करेक्ट. हां, सो आय थिंक त्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी खूप म्हणजे मेजर इम्पॅक्टफुल होत्या. एकदम मला आल्याला तो जो शॉक मिळाला की वी आर ॲक्च्युली इन अ डिफरंट कंट्री, जिथे सगळंच नवीन आहे. आणि माझी जी विंटरची डेफिनेशन होती दॅट गॉट कम्प्लिटली चेंज आणि जेव्हा त्यात मी तू इथे आले. एकटी राहणार होतीस ना त्याच्यात. हां, त्यात मला म्हणजे बेसिकली स्टार्ट फ्रॉम स्क्रॅच असं होतं की आता तुला तुझं एकटीनी म्हण किंवा शेअरिंगमध्ये म्हण, तुला तुझं घर शोधायचं आहे. सो विंटरसोबत माझी एक वेगळी डेफिनेशन होती UKची, जे असं खूपच सगळं छान छान वगैरेवालं. ते माझं एकदम विंटर सुरू असल्यामुळे त्या मिळालेल्या माझ्या इथे आलेल्या म्हणजे लगेच मिळालेल्या काळोखामुळे थोडंसं माझं हिरमूज झालं की थोडी वेगळी डेफिनेशन आहे. इट इज नॉट सेम द वे यू सी इन पिक्चर.